दिवसातून 3 ते 4 वेळा मॉइश्चरायझर लावून सुद्धा तुमची स्किन ड्राय होत असेल तर हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे। ताईंनो, व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला मॉइश्चरायझर लावायची गरज आहे का दुसरं काही लावायची गरज आहे हे मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे तुम्हाला लक्षात आला असेल। बघा, मी थंडीमध्ये साबण कोणता वापरावा यावरती व्हिडिओ बनवला आणि त्यावरती किंवा बऱ्याच व्हिडिओवरती अलीकडे या 8 ते 10 दिवसांमध्ये खूप असे प्रश्न आले की मॉइश्चरायझर लावून सुद्धा काही फायदा होत नाही, स्किन जी आहे ती ड्रायच होते। तर अशा ज्या पण ताई आहेत आपल्या त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहेच। शिवाय बऱ्याच ताईंना असा प्रॉब्लेम असतो की त्यांची स्किन जी आहे ती उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये ऑइली असते आणि हिवाळ्यामध्ये ड्राय होते, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे। त्यासाठी सांगते ताईंनो, मॉइश्चरायझर लावून तुमची स्किन ड्राय होत असेल, राहत असेल, परत तुम्हाला मॉइश्चरायझर लावण्याची गरज असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तर बघा, ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांच्यासाठी हा उपाय रामबाण ठरणार आहे, कारण की या व्हिडिओ नंतर तुम्हाला बाकी कुठलेही महागडे प्रोडक्ट्स किंवा महागडे मॉइश्चरायझर घ्यायची अजिबात गरज नाही। तर त्यांनी काय करावं बघा, सगळ्यात अगोदर जे तुम्ही मॉइश्चरायझर वापरताय ते साईडला करा। फक्त हिवाळ्याचं बोलते मी आता सध्याला। तर जे पण तुम्ही मॉइश्चरायझर वापरताय ते साईडला ठेवा, मॉइश्चरायझर अजिबात लावायची गरज नाही। आता म्हणाल की असं कसं होईल? तर ताईंनो, ज्यांची स्किन खूप जास्त ड्राय होते त्यांच्यासाठी सांगते की त्यांनी हिवाळ्यामध्ये मॉइश्चरायझर लावू नये। त्याऐवजी तुम्ही काय लावावं तर फेस ऑइल, चेहऱ्या संदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये बोलतोय, तर त्यांनी काय करावं, फेस ऑइल लावावं। बऱ्याच प्रकारची फेस ऑइल्स जे आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ते वापरा। किंवा मी इथं छोटासा एक तुम्हाला उपाय पण सांगणार आहे म्हणा, किंवा छोटासा इथं एक ऑइल बनवून तयार करणार आहे, ते सुद्धा तुम्ही लावू शकता। पण नेहमी मॉइश्चरायझर लावून तुम्हाला काही उपयोग होणार नाही। त्याऐवजी तुम्ही काय लावू शकता तर बघा, अशा प्रकारचे फेस ऑइल जे आहे ते खूप चांगला रिझल्ट म्हणजे हिवाळ्यामध्ये देतात। त्यासाठी जे फेस ऑइल आहेत ते लावा, किंवा घरच्या घरी फेस ऑइल बनवून तुम्ही लावू शकता। घरच्या घरी फेस ऑइल कसं बनवायचं हे सुद्धा मी तुम्हाला आता इथं सांगणार आहे। बघा, फेस ऑइल बनवण्यासाठी आपल्याला 1 चमचा काय घ्यायचा आहे, खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे, आणि त्यामध्ये अर्धा चमचा काय घालायचंय, ग्लिसरीन घालायचंय, आणि 1 व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल जे असते त्यामधले जे जेल असतं ते घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचंय सगळ्या वस्तू, आणि त्यानंतर रात्री चेहरा धुवून आपण फेस वॉशने धुवा किंवा पिठाने धुवा। मी सांगितलेलं आहे आठवडाभर, संपूर्ण आठवडा फेस वॉश वापरायचं नाहीये, साबण वापरायचं नाही। तर 2 ते 3 दिवस तुम्ही फेस वॉश वापरा, आणि 2 ते 3 दिवस जे आहे ते मी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ जे सांगितलेले आहेत त्या पिठाने तुम्ही चेहरा वॉश करू शकता। एकदम क्लीन निघतो, असं नाही की ऑइल वगैरे चेहऱ्यावरती राहतं, अजिबात नाही। ज्वारीच्या पिठाने सुद्धा तुम्ही एकदम म्हणजे एकदम फक्त आणि फक्त ज्वारीचं पीठ सुद्धा घेऊन तुम्ही चेहरा जो आहे तो धुवू शकता। ज्वारीच्या पिठाने चेहरा धुवा किंवा फेस वॉशने धुवा, पण आठवड्यामध्ये कमीत कमी 3 वेळा तर तुम्ही या पिठाने चेहरा धुणं खूप महत्वाचं आहे। ज्यांची पण स्किन ड्राय आहे त्यांच्यासाठी सांगते। तर बघा, त्यांनी अशा प्रकारे फॉलो करायचे जे पण नाईट रुटीन आहे ते। 3 दिवस तुम्हाला फेस वॉश वापरायचे आणि 3 दिवस तुम्हाला काय वापरायचंय, पीठ वापरायचंय। ज्वारीचं असेल, बेसनचं असेल, तांदळाचं असेल, कोणतंही पीठ असेल तुम्ही वापरायचंय, धुवायचंय चेहरा। आणि 1 दिवस जो आहे तो पूर्णपणे चेहऱ्याला अजिबात काहीच लावायची गरज नाहीये, फक्त काय करू शकता, तेल लावायचं आणि त्यानंतर नॉर्मल चेहरा जो आहे तो धुवून घ्यायचा आहे। 1 दिवस तसं करायचं, म्हणजे टोटल जे 7 दिवस असतात त्यातले 3 दिवस तुम्हाला फेस वॉश वापरायचं आहे, आणि 3 दिवस तुम्हाला काय करायचंय, पीठ वापरायचं, आणि 1 दिवस राहतो तो दिवस काय करायचंय, तेल लावून तुम्हाला चेहरा जो आहे तो धुवायचा आहे। बघा, तुम्हाला फरक जो आहे तो दिसणार आहे। आता बघा, इथं मी परत सांगते तुम्हाला की मॉइश्चरायझर कितीही महागडं घेतलं आणि तुमची स्किन खूप जास्त ड्राय असेल तर तुम्हाला त्या मॉइश्चरायझरचा फायदा मिळणार नाहीये। तर त्यासाठी आपल्याला परत सांगितलं मी, 1 चमचा खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे, अर्धा चमचा आपल्याला ग्लिसरीन घ्यायचं आहे, आणि 1 व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल जी आहे ती यामध्ये पिळायची आहे, त्यातलं जेल घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून चेहऱ्याला व्यवस्थित लावायचं। हलकासा मसाज सुद्धा करायचा आहे। मसाजच्या ज्या स्टेप आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत। नॉर्मल जे पण आहे स्टेप 2 ते 3 स्टेप आहेत त्या तुम्ही इथं फॉलो करू शकता, आणि रात्रभर चेहरा असंच सोडायचा आहे, धुवायचं नाहीये, आणि मग सकाळी उठून तुम्ही फेस वॉश करू शकता। तुम्ही मॉइश्चरायझर जर लावला तर बघा, तुमची स्किन अति ड्राय आहे तर त्या मॉइश्चरायझरचा इथं वापर म्हणजे उपयोग होणार नाहीये।
पावसाळ्यामध्ये होईल, उन्हाळ्यामध्ये होईल, पण हिवाळ्यामध्ये त्याचा उपयोग होणार नाही. त्यासाठी म्हणते ताईनो की तुम्ही जर मॉइश्चरायझर, तुमची स्किन जर खूप जास्त ड्राय असेल तर मॉइश्चरायझर लावत असाल तर तो बंद करा. तुम्ही फेस ऑइल लावायला सुरुवात करा. जे पण चांगले मला वाटलेले आहेत फेस ऑइलची लिंक म्हणा किंवा ते टॅग करेन इथं, तुम्हाला प्रोडक्ट म्हणून दिसतंय खाली, तिथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते मिळून जातील. तिथून तुम्ही खरेदी करू शकता. 2 ते 3 मी फेस ऑइल टॅग केलेले आहेत, तुम्ही चेक करून घ्या. आणि जर तुम्हाला ते घेणं शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता, सांगितलेला आहे उपाय काय आहे तो खोबरं तेल आणि अर्धा चमचा ग्लिसरीन आणि 1 व्हिटॅमिन ए एवढं पुरेसं आहे. अजिबात तुम्हाला महागडे 2-2, 3-3 हजारचे मॉइश्चरायझर घ्यायची गरज नाही. फक्त एवढंच करायचं, हे लावायचं आहे रात्री झोपताना. आणि सकाळी तुमची जी स्किन आहे ती तुम्हाला अजिबात ड्राय दिसणार नाही. चेहरा वॉश केल्यानंतर सुद्धा ड्राय दिसणार नाही. हे दिवसभर तुमचं चालू असणार आहे. आता दिवसा तुम्ही काय लावावं, मॉइश्चरायझर लावावं का, तर तुम्ही दिवसा मॉइश्चरायझर लावू शकता, पण रात्रीचं अजिबात लावू नका. आणि जर घरात राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला सांगते की फेस ऑइल तुम्ही लावून आरामशीर घरामध्ये राहू शकता. पण जर बाहेर जायचं असेल, ऑइली स्किन तुमची दिसत असेल तर तुम्ही ते टाळा आणि तुमची जे पण मॉइश्चरायझर आहे ते लावा. बस एवढंच करायचंय. फेस ऑइलने तुमचा चेहरा जो आहे तो खूप मस्त असा हायड्रेट राहतो आणि ड्राय होत नाही. तर अशा करते लक्षात आलं असेल काय लावायचं आहे आणि काय लावायचं नाही. आता बघा, ज्यांची पण स्किन उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये ऑइली असते आणि थंडीच्या दिवसामध्ये ड्राय होते, त्यांनी सुद्धा फेस ऑइलच लावावं. पण लक्षात ठेवायचं की त्या जास्त प्रमाणामध्ये लावायचं नाही, हलकंसं लावायचं आणि त्यावरून तुम्ही हलकंसं मॉइश्चरायझर लावलं तर चालतं. म्हणजे थोडंसं तेल लावायचं किंवा फेस ऑइल लावायचं आणि त्यावरून परत तुम्ही हलकंसं मॉइश्चरायझर लावून तुम्ही आरामशीर झोपू शकता. आणि ज्यांची स्किन हिवाळ्यामध्ये फक्त हिवाळ्यामध्ये ड्राय होते त्यांच्यासाठी सांगते की त्यांनी सुद्धा चेहरा जो आहे तो म्हणजे वारंवार फेस वॉशने किंवा साबणाने धुवू नये. त्यांनी सुद्धा काय करावं तर पिठाचा वापर करायला सुरुवात करावी. आठवड्यातून 3 दिवस पीठ वापरायचं, आठवड्यातून 3 दिवस फेस वॉश वापरायचं आणि 1 दिवस जे आहे ते पूर्णपणे तेल लावून किंवा फेस ऑइल लावून चेहरा जो आहे तो तुम्ही ठेवू शकता रात्रभर. तर अशा पद्धतीनं लक्षात आलं असेल सगळं काही आणि नक्की हे फॉलो कराल. तुमची लक्षात आलं असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.